तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता आपण आलेलो होतो मिरज तालुक्यामध्ये. तर म्हणजे मिरज आणि तासगाव जो बाउंड्री आहे, तसं बघायला जर गेलं तर तासगाव तालुकाच येतो. या गावामध्ये आता आपण आलेलो होतो. तर आपल्याकडे आपला हा जो मायजो कंपनीचा 13 HP जो पॉवर विडर आहे, तो उसामध्ये प्रात्यक्षिक हे कसं चालतं, काय चालतं, आपले शिरोटे साहेबांनी गेले 4 दिवसामध्ये मशीन खरेदी केलं होतं. तर यांना मशीनची पूर्ण माहिती देण्यासाठी आता आपण फील्डमध्ये आलेलो होतो. तर शिरोटे साहेबांना आणि त्यांच्या सहकार्याने आपण विचारूया, की कारण त्यांनीही सुद्धा चालवून बघितलेले आहेत. बाबा कसं चालतंय, काय चालतंय. तर आता आपण शिरोटे साहेबांनाच विचारूया, की सगळ्या गोष्टी त्यांनी चालवल्या आहेत. तर त्यांना कोणत्या गोष्टीचं काय-काय त्यांना वाटतंय. तर नमस्कार साहेब. नमस्कार. तुम्ही आता सगळ्या गोष्टी चालवल्या, तर तुम्हाला चालवण्यामध्ये बाबा काय धोका किंवा कामामध्ये काय कमतरता अशी काय वाटली का? नाही. बरं. आता याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे गोष्ट काय, की आमचा हा माणूस थोडा बोलायला लाजतो. दुसरी गोष्ट, आपल्याकडे एक सगळ्यात महत्त्वाचं असं एक व्यक्ती आहेत, की जे गेले 10 ते 11 वर्ष झाले ह्या पॉवर टिलर आणि वेडरच्या बिझनेसमध्ये आहेत. तर साहेबांचं नाव पहिला जाणून घेऊया. साहेब तुमचं नाव? हनुमंत घाटगे. हनुमंत घाटगे. तर साहेब तुम्ही किती वर्ष झाले पॉवर टिलर चालवता? 11 वर्ष झालं. तुम्ही आता पॉवर विडर आता आपला तुम्ही 13 एचपीचा चालवून बघितला. हं. तर तुम्हाला सगळ्या पॉवर टिलर किंवा विडरपेक्षा तुम्हाला कसा वाटला बा चालवण्यासाठी ते काय? सोपा आहे ट्रॅक्टर आणि मळ्यात म्हणजे माती भरपूर मारतंय. हां, महत्वाची लोकांनी काय पाहिजेल आहे, मातीच महत्वाची पाहिजे बरोबर ना. आहे. आणि पंख घालायची पण याला गरज नाही. सगळ्यात महत्वाचं. पंखा म्हणजे आमच्या लोकलच्या लँग्वेजमध्ये जो रेझर जो आम्ही देतो, त्याला आमच्या भागामध्ये त्याला महत्वाचे वेळच्या वेळ फोन नंबर असतो. फोन केला की फोन लगेच येऊन काय असेल तर काम करून देतात त्याचं. आणि सगळ्यात म्हणजे डेमोला वेळेत येऊन सहकार्य करतात. ही आपली होती शेतकऱ्याची बांधावरची